पुनीत झालेले हे पानभोसी पवित्र स्थान आहे आणि या पानभोसी पवित्र स्थानामध्ये चालू असलेला अखंड शिवनाम सप्ताह नामयज्ञ सेवा, या नामयज्ञ सेवेतील आजचा कितवा दिवस? तिसरा का दुसरा? तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुमच्या गावच्या ग्रामस्थ मंडळी, सप्ताह कमिटीचे जे संयोजक आयोजक सर्व ग्रामस्थ मंडळी आहे त्यांच्या वतीने मला जी सेवा मिळाली, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसासाठी तुम्ही जे अट्टहास केला, शिवगणाचा सगळा परिवार आहे महाराज. टाळी वाजवायची आपल्याला अंतयुक्त अंतकरणातून हे गणाचा सगळा परिवार टाळ्या वाजवायला त्याची. कोणाचं नाव अगोदर घ्यावं हे मला आधी प्रश्न पडलाय, कारण सगळे तुम्ही माहेशाच्या मूर्ती, सगळे माहेशाच्या मूर्ती आहोत. म्हणून जंगमाचार्य महास्वामीजी आमचे राज्याप्पा मृदंगाचार्य आहेत, त्यांना सुंदर साथ देणारी जोडी आहे महाराज ब्रह्मा महिषाची. शिवभक्तीपरायण आदरणीय आमचे कपिल महाराज आहेत, तसेच सुंदर अशी गायनाचार्यांची साथ देणारे मारुती महाराज चिवडे. आणि दुसरा क्रमांक तुमच्याच गावचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध गायनाचार्य आणि मारुती महाराज कावडे. हे नावन काढतात ते ना चिवडतात. दोघांचं काम एकच आहे महाराज. कधी 2 तास असे चाळून चाळून देण्याप्रमाणे म्हणणार आहेत. कोण चावडे कोण आहे? चिवडे कोण आहे? आणि ज्याचं त्याला समजून घ्या. चिवडायचं काम करा. असं निवडा हा आण आणि बाण हे ओठापुरतं मर्यादित राहणे, ते शान असली पाहिजे. शिवाय समर्पित करून तसेच तुमच्या गावचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे हनुमान दादा आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन. ते गायनाचार्य कुठले? गजानन भाऊ देशमुख. तसेच इकडे कुठे त्यांना राहू दे हो, पाठीमागे ठेवले मालक पाठीमागा असतो आणि त्याला आधी घेऊन तर चिकनचं काय काम असते. सर्व स्थळी आणि परस्थळी भजनी मंडळ तुम्हाला सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. एक लक्षात घ्या, माझ्या लहानपणापासून त्यांच्या भजनाचा संस्कार माझ्यावर आहे आणि ते खऱ्या अर्थाने माझ्यासाठी गुरु आहेत. शिवभक्तीपरायण आदरणीय आमचे अच्युत काका निवडगावकर, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. तसेच तुमच्या गावची महाराज रणरागिनी, अगोदर टाळ्या वाजवा तिच्यासाठी. शिवभक्तीपरायण लक्षात घ्या, स्त्रियांना काय वेदना असतात स्त्रीच्या जातीलाच माहिती नसते. पुरुषांनाही काही वाक्य बनून जाते. घराला दरवाजा असतोय, शेतालाच धुरा असतोय, मार्गाला गती असते, पण स्त्रियांना बाहेर निघण्यासाठी एक घाट असतोय. ते घाट म्हणजे घराचा दरवाजा आहे. जे स्त्री घराचा दरवाजा ओलांडून समाजाची सेवा करते तिचा कधीच पराजय होत नाही. शिवाय आता सुकन्या आहे, कोणात्र गावची राणी होईल, तिची अजून ऑनलाईन झाली नाही महाराज. तुमच्याच गावची आहे शिवभक्तीपरायण शिवानी गोड, वैष्णवी गोड. अजून एक बरं वाजवा, तिच्या आई वडिलांचं हा गोड गोड आहे, तिला गोड बी आहे बघा. कोण्या राजाचं भाग्य आहे की महाराज. पण अशा रणरागिनी तुमच्या गावात का तयार होता, तर तुमचे कुठेतरी पुण्यकर्म एक ना एक दिवस फळावा येतात. शिवाय आमचे मामा आहेत रंगरावराव नाईकवाडे असतील, आमचे बालाजी काका नाईकवाडे असतील, अजून कोणी आम्हाला सत्ता कमिटीच्या पुरुषांचे नाव माहिती नाहीत. सर्वांचं नाव घेतलं असं ग्रहित करा. सर्वात महत्वाचं म्हणजे संशिष्टीपणा राजा झालं ना तुझं. काही गरज नाही टाळ्या वाजवायची नाही. हा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा, पुढच्या वर्षी झालंच पाहिजे. राजा सुंदर आवाज आहे, तुला काही सांगायची गरज नाही. सगळ्यांना सारखा आवाज आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. तर आता दुसरी म्हणजे आपला ऑपरेटिंग वाले दादा, शूटिंग वाले दादा गावातलेच का? हा सुंदर आहे, माझं भाग्य आहे. आजच आहे का? रोजच आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सत्यामध्ये कोणाचा हातभार कशाच्या माध्यमातून असतो ते सांगता येत नाही. ज्याच्याकडे शरीर आहे ते शरीर बलिदान देऊ नका, फक्त समाज धर्मासाठी समर्पण करा. ज्याच्या
आपल्याला उतराई व्हायचं आहे. म्हणून 5 बोटांनी 2 बोटाचे हाताचे बोट 10 आहेत. या 10 बोटांनी आपण दान करण्याचं काम करू. शिवाराम आजच्या 3ऱ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात केली. नमस्कार सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग शिव संत श्रेष्ठ राजयोगी महातपस्वी वैराग्याची मूर्ती असणारे ज्ञानाचा सागर असणारे शिवयोगी शिवदास माऊलीचा 4 चरणांचा सर्वांच्या कानाचा परिचित असेल, दृष्टीचा परिचित असेल, नोंदवले वाचेचा परिचित असणारा अभंग मी आज लहान थोराच्या सेवेसाठी निवडला. श्वान सुंदर आहे. प्रश्न तिथंच आहे ना उत्तर तिथंच आहे. अहो 60विता कोटी अभंगामध्ये गात्यात 60विता कोटी आहे. ज्याला कोणाला जमत नसेल तर त्याला एक शब्द अधिक घ्यायला काय एखादा शब्द अधिक घेऊन मान आहे. पण सत्य धरा हो जीवासी, कारण आपली चुका कोणी काढू नये म्हणून 60विता कोटी आहे. शब्द कसा आहे? 60विता कोटी जेने देवाला आवडतो. लक्षात घ्या. आणि एक जणांना तो भगवान परमात्म्याला आवडला रजगुण तमगुण सत्वगुणाच्याही पलीकडे जाऊन त्या शिव तत्वाला जपतो, त्याचं मंथन करतो, चिंतन करतो, पठन करतो, म्हणून हे त्याला आपल्या अंकित करतो. तो साधक देवाला आवडतो. एकदा का आवडला की त्याचा तुटला भवबंध, त्या जीवाचा भवबंध नाहीसा होतो. भव म्हणजे दुःखही होतो, भव म्हणजे संसारही नाहीसा होतो. दुःखाच्या अलिप्त होऊन झाला शुद्ध, आतून आणून बाहेरून शुद्ध होतो. कधी तर मुखामध्ये त्याचं स्मरण केल्यानंतर, त्याला हृदयामध्ये साठवल्यानंतर संसार सागराच्या लिप्त निघून रोगी जरी असला, पापी जरी असला तर आतून आणि बाहेरून स्वच्छ होतो. आणि एकदा का हे शरीर स्वच्छ झालं की जन्माल्याचे ज्याच्यासाठी दिलंय आणि त्याच्यासाठी जर आपल्याला खरंच समर्पण झालं तर झाले जन्माला आल्यानंतर प्रत्येक मानवाला
मानवाच्या चुका होतात आणि चुका होतात, पण चुकावर मात करणारं साधन म्हणजे एकमेव सत्संग आहे, दुसरा क्रमांक म्हणजे नामसंग आहे आणि तिसरा क्रमांक म्हणजे कीर्तन आहे. ईश्वर तुमच्या अंतरंगाला जमलं, नांदलं, आवडलं तर हनुमंत माऊली म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी हे सगळं जोपासलं, निवडलं, आवडलं आणि आठवलं आणि माता पार्वतीच्या पोटाला माझा जन्म झाला, माझा मानवाचा मला जन्म मिळाला म्हणून म्हणतात मनमत मने लाभ झाला देवंता संचाला. अंतरंगामध्ये देव साठवला. कधी मला लाभ झाला, जन्म मिळालाय. जन्म कसा आहे? मानवाचा जन्म